भिन्न वेश, भिन्न भाषा, भिन्न धर्मरीती, भिन्न पंथ, तरीही एक संस्कृती. भारत एक खंडप्राय देश आहे. येथे निसर्गाची विविधता आहे. माणसांच्या जीवन पद्धतीतही विविधता आढळून येते. भाषा, पंथ, वेशभूषा, रीतिरिवाज, आहारविहार, आचारविचार यांतही भिन्नता आढळून येते. असे असले तरी इथल्या संस्कृतीचे वस्त्र मानवतेच्या धाग्यांनी विणलेले आहे. आपल्या संस्कृतीची शिकवण सहिष्णुतेच्या पायावर आधारलेली आहे. इथला इतिहास, सांस्कृतिक वारसा राष्ट्राला एकात्मता प्रदान करणारा आहे. कारण राष्ट्रातील विविधतेतूनही एकात्मतेचे दर्शन घडते. धर्मांनीही पवित्र मानलेल्या नद्या, पर्वत, नगरे, तीर्थक्षेत्रे भारताच्या एकाच भागात नसून सर्वत्र विखुरलेली आहेत. त्यामुळे अनेक प्रकारचे भेद असूनही भारतीयत्वाची कल्पना प्राचीन आहे. भारताची एकात्म संस्कृती हाच एकात्मतेचा पाया आहे. अशा ह्या प्राचीन संस्कृतीचा वारसा लाभलेल्या देशावर इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केले. त्या काळात देशाची जास्तीत जास्त पिळवणूक, शोषण केले. ओढा आणि झोडा या नीतीचा त्यांनी अवलंब केला. लोकांत फूट पाडली, धर्माधर्मात झुंज लावली. त्यामुळे फुटीरता निर्माण करून भारताची फाळणी केली. भिन्नत्वाची ही भावना भारतीय एकात्मतेस अडथळा ठरू लागली. राष्ट्रीय एकात्मता साधण्यासाठी राष्ट्रीय वृत्तीची जोपासना करणे गरजेचे होते. त्याशिवाय राष्ट्राचे सामर्थ्य वाढणार नाही. जोपर्यंत सामर्थ्य वाढणार नाही तोपर्यंत राष्ट्रीय एकात्मता साधणार नाही. यासाठी समाजात प्रबोधन घडवून आणण्याची गरज होती. अनेक भारत मातेच्या तेजस्वी पुत्रांनी हे काम केले व देशातील एकात्मतेला बळ दिले. त्यामुळे भारत मातेच्या पायातील शृंखला गळून पडल्या व भारत स्वतंत्र झाला. आज भारत स्वतंत्र होऊन 60 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. आजही शत्रूच्या कारवाया चालूच आहेत. शत्रू अधूनमधून डोके वर काढत आहे. घरभेदीही आहेतच. दहशतवादाच्या भोवऱ्यात देश फिरत आहे. अशा वेळी भारतातील सर्व नागरिकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. दरवर्षी केवळ राष्ट्रीय सण साजरे करून भागणार नाही, तर सामाजिक परिवर्तन, आर्थिक प्रगती, शांततामय जीवन जगात देशाची प्रतिमा उंचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. आम्ही सारे भारतीय आहोत अशी केवळ प्रतिज्ञा करून चालणार नाही, तर अंतःकरणापासून तसे वाटले पाहिजे. तेव्हाच बलशाली भारत हो, विश्वात शोभनी राहो या ध्येयाकडे वाटचाल करता येईल. जेव्हा भारतावर परचक्र येते तेव्हा सारा भारत सर्व भेदभाव विसरून एक होतो. आपले सैनिक देशासाठी अगदी प्राणपणाने लढतात. तसेच प्रत्येक भारतीय भ्रष्टाचार, चोरटी आयात निर्यात, देशद्रोह यासारख्या गोष्टींपासून दूर राहील नि देश माझा नि देशाचा ही भावना अंगी बाणवेल. तेव्हा भारत जगात श्रेष्ठ देश ठरेल. धन्यवाद.